नमस्कार, माझ्या यूट्यूब परिवारामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आजचा आपला विषय आहे नवरा मोबाईलमध्ये व्यस्त असताना. सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना, आपल्या प्रत्येकाच्या घरात प्रेम, समाधान आणि सुख शांती कायम राहू दे. आजचा विषय थोडासा वेगळा आहे, पण मला वाटतं हा विषय खूप साऱ्या बायकांच्या मनाला कुठेतरी नक्कीच स्पर्श करेल. कधी कधी ना, नवरा आपल्या अगदी जवळ असतो, पण तरीसुद्धा बायकोला खूप एकटं वाटतं. कारण नवरा समोर असतो, पण त्याचं लक्ष मात्र मोबाईलमध्ये असतं. दिवसभर बायको घरातली कामं करत असते, घर सांभाळते, स्वयंपाक करते, सगळ्यांची काळजीही घेते आणि मनात कुठेतरी असं छोटीशी अपेक्षा असते, नवरा घरी आला की आज थोडंसं बोलूया, थोडा वेळ एकत्र बसूया. पण नवरा घरी आला की हातात मोबाईल, जेवतानाही मोबाईल, मोकळा वेळ मिळाला तरी मोबाईल, आणि बायको मात्र शेजारी बसून मनातल्या मनात त्याची वाट पाहत असते. कधी कधी तिच्या मनात प्रश्न येतो, मी याच्या एवढी जवळ असूनही ह्याच्याकडे माझ्यासाठी 2 मिनिटं का नाही? खरं सांगायचं तर बायकोला नवऱ्याकडून नेहमी मोठ्या मोठ्या गोष्टींची अपेक्षा कधीच नसते. तिला महागडं गिफ्ट नको असतं, दररोज बाहेर फिरायला नेण्याचीही गरज नसते. कधी कधी फक्त एवढंच हवं असतं, आज तुझा दिवस कसा गेला? हा एक छोटासा प्रश्न. तिचं बोलणं मोबाईल बाजूला ठेवून ऐकणं आणि प्रेमाने 2 शब्द बोलणं, एवढंसं केलं तरी तिचं मन खूप आनंदी होतं. आणि हो, मोबाईल वाईट नाही, आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा तो एक भाग झाला आहे. पण आपल्या माणसापेक्षा तो मोठा होऊ नये. कारण मोबाईलवर आपण कितीही लोकांशी कनेक्टेड असलो तरी आपल्या घरातील व्यक्ती आपल्यामुळेच इमोशनली डिस्कनेक्टेड झाली तर त्यापेक्षा दुःखाची गोष्ट दुसरी नाही. म्हणून नवऱ्यांनो, कधीतरी मोबाईल बाजूला ठेवा, तुमच्या बायकोकडे बघा, तिच्याशी 2 शब्द बोला. कदाचित ती काही बोलणारही नाही, पण तिच्या मनाला हे खूप जाणवेल. कारण बायकोला नेहमी तुमचा पैसा, तुमची गिफ्ट्स किंवा मोठ्या गोष्टी नको असतात. तिला फक्त आणि फक्त तुमचा थोडासा वेळ हवा असतो, तुमचं लक्ष आणि तुमचं प्रेम एवढंच हवं असतं. आणि शेवटी मी एवढंच म्हणेन, नातं टिकवण्यासाठी नेहमी मोठ्या मोठ्या गोष्टी कराव्या लागत नाही. कधीकधी मोबाईल खाली ठेवून आपल्या माणसाचा हात हातात घेणंही पुरेसे असतं. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.